बघा क्वेश्चन नंबर 4 मधला बी जो 4 मधला सी जो दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड 10x प्लस वाय प्लस जेड इक्वल्स टू 12, 2x प्लस 10y प्लस जेड इक्वल्स टू 13, 2x प्लस 2y प्लस 10z इक्वल्स टू 14. ठीक आहे, तर हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथं सांगितलेलं आहे बघा किती इटरेशन कंडक्ट करायची, तर आपण काही सांगितलेलं नसेल तर 3 इटरेशन कंडक्ट करायची. ठीक आहे, मग सोल्युशन. ठीक आहे, मग सोल्युशनमध्ये बघा सगळ्यात पहिले काय करायचं, अरेंज द गिवन इक्वेशन इन लिडिंग डायगोनल फॉर्म. ठीक आहे, मग इथं लिहायचं अरेंज द गिवन इक्वेशन इन लीडिंग डायगोनल फॉर्म. लीडिंग डायगोनल फॉर्म. आता बघा लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, ऑलवेज लक्षात ठेवायचं. लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, तर लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे की सगळ्यात पहिले काय करायचं बघा, लीडिंग डायगोनल मॅट्रिक्स होता आपल्याकडं किंवा डायगोनल मॅट्रिक्स होता. डायगोनल मॅट्रिक्समध्ये काय राहायचं की असे जे क्रॉसमधले एलिमेंट्स राहायचे, हे क्रॉसमधले हे एलिमेंट्स, याला काय म्हणायचं आपण, लीडिंग डायगोनल एलिमेंट बनायचं. तर मग याच्यामध्ये बघा पहिली जी इक्वेशन राहणार आहे त्याच्यामध्ये एक्सचं कोइफिशियंट जास्त असलेलं सिलेक्ट करायचं. मग बघा इथं एक्सचं कोइफिशियंट 10 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. मग पहिली कोणती इक्वेशन सिलेक्ट करशाल, तर पहिली इक्वेशन सिलेक्ट करायची 10x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12. ही काय फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर ना सेकंड. आता सेकंड इक्वेशन बघा, आता ही इक्वेशन कट झाली, आता 2 इक्वेशन राहिले. मग यांच्यामध्ये वायचं कोइफिशियंट कोणता जास्त आहे बघायचं. मग वायचं कोइफिशियंट इथं 10y आणि इथं 2y, म्हणजे 10yचं सिलेक्ट करायचं. मग इथं काय येणार 2x प्लस 10y प्लस 10z इक्वल्स टू 14. मग हे इक्वेशन आलं 2. आणि नंतर ना थर्ड इक्वेशन राहिलेलं लिहून टाकायचं. मग 2x प्लस 2y प्लस 10z इक्वल्स टू 14. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 3. आता बघा इथं 13 आहे. ठीक आहे, इथं काय 13 आहे. तर बघा आपल्याला ऑलरेडीच गिवन इक्वेशन काय होत्या, लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये दिलेल्या होत्या, पण आपण तरी पण इथं लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहिल्या. ठीक आहे, जर आता इथून पुढे पेपरला जर दुसरा प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी लिडिंग डायगोनल फॉर्म जर दिलेलं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिले लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये अरेंज करावं लागेल. ठीक आहे, मग लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये आपण अरेंज केल्या. आता त्याच्यानंतर लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 वरून काय करायचं, आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इक्वेशन 1 काय आहे, 10x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12 आहे. मग बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. मग हे दोन इकडे काय आहे प्लस, इकडे गेलं काय होईल मायनस होईल. म्हणजे इथे येणार 10x इज इक्वल्स टू 12 मायनस वाय मायनस झेड, कारण की दोघं इकडे प्लस होते, इकडे गेलं मायनस झाले. मग हा इथं जो 10 आहे, हा 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय येणार 12 मायनस वाय मायनस झेड अपॉन 10. वाटलं ते मग याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. ठीक आहे, मग तसंच सेम काय करायचं, फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 वरून सॉल्व करायचं. मग वाय इक्वल्स टू फाइंड आउट करायचं. मग इक्वेशन 2 काय आहे 2x प्लस 10y प्लस 10y प्लस झेड. ठीक आहे, इथं झेड आहे, इथं चुकून 10 झालं आहे. ठीक आहे, 10y प्लस झेड इक्वल्स टू 13. ठीक आहे, मग इथं बघा आता हा जो 2x आणि झेड आहे हा इकडे येऊन काय होणार मायनस होणार. म्हणजे इथे येणार 10y इक्वल्स टू 13 मायनस झेड. 13 मायनस झेड. 2 मिनटं इथं जरा थोडं. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार 13 मायनस 2x मायनस
झेड. ठीक आहे. मग वाय इक्वल्स टू 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन इथे येणार 10. मग याला इक्वेशन नंबर 5 आलं. ठीक आहे. मग आता इथं परत इक्वेशन नंबर 6 फाइंड आउट करायचं. मग इक्वेशन 6 कसं फाइंड आउट करायचं आपल्याला, आता इथं काय करायचं आहे, झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू, मग झेडची व्हॅल्यू काय आहे बघा, फ्रॉम इक्वेशन लिहू आपण, फ्रॉम इक्वेशन 3 वरून झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा इथं झेड इक्वल्स टू, बघा इक्वेशन 3 काय आहे, 2x प्लस 2y प्लस 10z इज इक्वल्स टू 14. मग आपल्याला झेडची व्हॅल्यू काढायची. हे दोन इकडं काय प्लस तिकडे गेलं काय मायनस होईल. म्हणजे इथे येणार आहे 10z इक्वल्स टू 14 मायनस 2x मायनस 2y. आणि झेड इक्वल्स टू काय येणार 14 मायनस 2x मायनस 2y अपॉन 10. मग याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 6 म्हणायचं. ठीक आहे. मग आता ह्या बघा इक्वेशन 4, 5, 6 यांच्यावरून आपण काय केलं, एक्स वाय आणि झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट केलं. मग आता बघा इटरेशन फर्स्ट करायचं. मग बघा आपण इटरेशन फर्स्ट घेऊ पुढच्या पानावरती. इथे लिहितो इटरेशन फर्स्ट. इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग फर्स्ट इटरेशन सॉल्व करायचं. मग आता फर्स्ट इटरेशनमध्ये काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस वाय आणि झेड 0 घ्यायचं. मग इथं लिहायचं पुट, बघा पुट. आता इटरेशन फर्स्टमध्ये आपण x1 y1 z1 फाइंड आउट करणार आहे. मग इनिशियली काय करायचं बघा, आता आपल्याला x1 काढायचं आहे. x1 काढायसाठी y इक्वल्स टू 0 आणि z इक्वल्स टू 0 घ्यायचं. पुट इन इक्वेशन 4. ठीक आहे. x इक्वेशन कोणतं आहे 4 आहे. मग 4 इक्वेशन काय आहे, x इज इक्वल्स टू, बघा मागच्या पेजवरती बघून घ्या, x इज इक्वल्स टू काय आलं होतं 12 मायनस वाय मायनस झेड अपॉन 10. ठीक आहे. मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू 12 मायनस वाय मायनस झेड अपॉन 10. ठीक आहे. मग बघा इथं काय आलं आहे 12 मायनस वाय मायनस झेड अपॉन 10. मग याच्यामध्ये काय करायचं, आता या एक्स आणि वायचे व्हॅल्यू पुट करायचे. ठीक आहे. मग एक्स आणि वायचे व्हॅल्यू पुट केले इथं काय येणार, x1 इज इक्वल्स टू 12 मायनस 0 अपॉन 10. म्हणजेच x1 इज इक्वल्स टू किती आला 12 अपॉन 10. म्हणजेच x इज इक्वल्स टू किती येणार, x1 इज इक्वल्स टू 1.2. ठीक आहे. मग आपण इथं काय केलं, x1ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग आता काय करायचं, परत y1 फाइंड आउट करायचं. मग y1 फाइंड आउट करताना काय करायचं, पुट. बघा आता आपल्याकडे x1 आलेलं आहे. ठीक आहे. मग x1ला घ्यायचं. ठीक आहे. कारण की आपल्याकडे नवीन व्हॅल्यू आलेली x1ची. पुट x इज इक्वल्स टू 1.2 अँड झेडची व्हॅल्यू आहे का नाही, मग झेड इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 5. ठीक आहे. मग इक्वेशन 5 मध्ये पुट करा. वाटलं त्याचा पण कलर आपण चेंज करू. ठीक आहे. मग आता इक्वेशन 5 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 5 काय आहे, y इक्वल्स टू, मागच्या पेजवरती बघून घ्या, 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन 10. 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन 10. ठीक आहे. हे काय आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. मग या इक्वेशन नंबर 5 आहे. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 5 वरून काय करायचं, y1 फाइंड आउट करायचं.
मग y1 इज इक्वल्स टू 13 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.2 मायनस झेड काय इथं 0 आहे अपॉन 10. मग बघा याचं y1 इक्वल्स टू, बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा तर ते येणार आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, 13 मायनस 2 इंटू ब्रॅकेट 1.2 ते येतं 10.6 डिवाइड बाय 10 म्हणजे ते येतं 1.06. ते किती येतं 1.06. मग इथे येणार 1.06. ठीक आहे, मग 1.06 आलं, याला ब्रॅकेट करायचं परत. ठीक आहे, मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, आपण x1 काढला, y1 काढला, आता आपल्याला काय काढायचं आहे z1. मग इथं लिहायचं पुट. बघा आता पुढं पुट आपल्याकडे x आलेलं आहे, x किती आहे 1.6 अँड y इक्वल्स टू नवीन किती आला 1.06 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करशन 6 मध्ये. इक्वेशन 6 काय आहे, z इक्वल्स टू काय आहे बघा, z इक्वल्स टू 14 मायनस 2x मायनस 2y. मग इथे येणार आहे 14 मायनस 2x मायनस 2y अपॉन 10. ठीक आहे, मग z1 इज इक्वल्स टू 14 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.6 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.06 अपॉन 10. मग z1 इज इक्वल्स टू फाइंड आउट करायचं. ठीक आहे, 14 मायनस 2 इंटू 1.6 मायनस 2 इंटू 1.06 डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा 0. एक मिनटं परत कॅल्क्युलेशन करा. 14 मायनस 2 इंटू 1.6 मायनस 1.6 नाही 1.2 आहे. ठीक आहे, हा इथं 1.2 आहे. मायनस 2 इंटू 1.06 डिवाइड बाय 10. मग ते येणार आहे 0.948. ठीक आहे, 0.948. मग बघा आपण इथं काय केलं, आता x1 y1 आणि z1 फाइंड आउट केले. हे फर्स्ट इटरेशन होतं, हे काय होतं फर्स्ट इटरेशन. ठीक आहे, मग फर्स्ट इटरेशनमध्ये आपण काय केलं x1 y1 आणि z1 काढलं. मग आता आपल्याला काय करायचं इटरेशन सेकंड करायचं. ठीक आहे, मग आता इथं लिहू आपण इटरेशन सेकंड. इटरेशन सेकंड. ठीक आहे, मग इटरेशन सेकंडमध्ये काय करायचं आता पुट. आता बघा आपल्याला x2 फाइंड आउट करायचं. मग x2 फाइंड आउट करायसाठी काय करायचं y1 आणि z1 घ्यायचं. मग इथं लिहायचं पुट x इज इक्वल्स टू x नाही y इक्वल्स टू, आता x2 तर फाइंड आउट करायचं आहे म्हणजे y इक्वल्स टू 1.06 अँड z इक्वल्स टू 0.948 इन इक्वेशन x इक्वेशन कोणतं आहे 4 आहे. ठीक आहे, इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 4 मध्ये पुट करा. x2 इज इक्वल्स टू, इक्वेशन 2 काय आहे इक्वेशन x इक्वेशन आहे 12 मायनस y मायनस z अपॉन 10. ठीक आहे, मग इथं किती येणार 12 मायनस 1.06 मायनस 0.948 अपॉन 10 म्हणजेच x2 इज इक्वल्स टू किती येणार. मग बघा x2 इक्वल्स टू कॅल्क्युलेशन करायचं 12 मायनस 1.06 मायनस 0.948
डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा 0.999 0.9992 येतं. ठीक आहे. मग आपला x2 आला 0.992. मग इथं परत पुन्हा पुट करायचं. पुट आता आपल्याला काय y फाइंड आउट करायचं म्हणजेच y2. मग इथं लिहायचं पुट. आता बघा x इक्वल्स टू नवीन जो आला आहे तो घ्यायचा 0.9 3 डिजिटपर्यंत घ्या, चौथा डिजिट घेऊ नका. ठीक आहे. अँड झेड ॲज इट इज. झेड किती आहे 0.948. म्हणजे नवीन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू येत गेल्या का ते नवीन घेत जायचे. ठीक आहे. इन इक्वेशन 5 मध्ये ॲड करायचं, 5 मध्ये पुट करायचे. ठीक आहे. मग आता इक्वेशन 5 काय आहे, वाय इक्वल्स टू 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन 10. ठीक आहे. मग इथं काय येणार y2 इज इक्वल्स टू 13 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999 मायनस झेड 0.948 अपॉन 10. आणि y2 इज इक्वल्स टू, मग बघा y2 इक्वल्स टू किती येणार, y2 इक्वल्स टू फाइंड आउट करायचं. मग बघा 13 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.999 मायनस 0.948 डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा 1.005. ठीक आहे. मग हे किती आला 1.0054 आला. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण फक्त 3 डिजिट घ्यायचे. मग बघा y2 भेटला. आता पुढच्या पेजवरती परत आपण काय फाइंड आउट करणार, Z2. मग इथं लिहायचं पुन्हा पुट. बघा आता आपल्याला Z2 फाइंड आउट करायचं. मग x इक्वल्स टू काय घ्यायचं, नवीन आलेलं घ्यायचं. नवीन किती आलं आहे, मग बघा 0.999. ठीक आहे. 0.999 अँड y इक्वल्स टू काय घ्यायचं 1.005 इन इक्वेशन 6. मग 6 इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 6 काय, झेड इज इक्वल्स टू, इक्वेशन 6 काय होतं बघा इथं 14 मायनस 2x मायनस 2y अपॉन 10. म्हणजे इथे येणार आहे 14 मायनस 2x मायनस 2y अपॉन 10. मग इथे येणार Z2 इज इक्वल्स टू 14 मायनस 2 इंटू 0.999 मायनस 2 इंटू 1.005 अपॉन 10. मग इथे येणार आहे Z2 इज इक्वल्स टू बघा कॅल्क्युलेशन करायचं 14 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 2 इंटू 0.999 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1.005 डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा पुन्हा 0.999. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे Z2 आला. ठीक आहे. मग आता बघा आपण 2 इटरेशन कंप्लीट केले. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काही दिलेलं नाही किती इटरेशन करायचे, तर आपण काय करू इथं 3 इटरेशन करू. ठीक आहे. जेणेकरून मार्क कट होणार नाही. ठीक आहे. मग इथं इटरेशन थर्ड मग थर्ड इटरेशनमध्ये काय करायचं बघा आता. मग थर्ड इटरेशनमध्ये पुट x इज इक्वल्स टू, बघा आता नवीन x किती आलेला आहे तो घ्यायचा. मग नवीन x किती आलेला आहे 0.999. मग इथं घ्यायचं 0.999 अँड सॉरी x नाही, आता आपल्याला x तर फाइंड आउट करायचं आहे. मग x फाइंड आउट करताना y आणि z घ्यायचं. ठीक आहे. कारण की आपण आता पहिले x3 फाइंड आउट करणार. पुट
वाय इक्वल्स टू किती आलेलं आहे 1.005 अँड झेड इक्वल्स टू 0.999 इन इक्वेशन 4. मग इक्वेशन 4मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 4 काय आपलं x इज इक्वल्स टू बघा x इज इक्वल्स टू काय आहे 12y मायनस झेड अपॉन 10. मग इथे येणार आहे 12y मायनस झेड अपॉन 10 म्हणजेच x3 इज इक्वल्स टू 12 मायनस 1.005 मायनस 0.999 अपॉन 10. मग इथे येणार आहे x3 इज इक्वल्स टू बघा 12 मायनस 1.005 मायनस 0.999 डिवाइड बाय 10. तर ते येतं बघा 0.99996. ठीक आहे. मग हे काय आलं x3 आलं. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे राहिलेले y2 आणि y3 आणि z3. मग y3 फाइंड आउट करायला काय करणार पुट x इज इक्वल्स टू 0.999 अँड z इक्वल्स टू आता बघा झेडा नवीन आलेला नाही मग जुना झेड ठेवायचा तो किती आहे 0.999 इन इक्वेशन कोणतं आहे ते 5. ठीक आहे. वायचं इक्वेशन 5 आहे. मग इथलं यायचं y इक्वल्स टू वायचं इक्वेशन काय 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन 10. मग इथे येणार आहे 13 मायनस 2x मायनस झेड अपॉन 10. मग इथे येणार आहे y3 इक्वल्स टू 13 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा x किती इथं 0.999 मायनस झेड किती आहे 0.9 अपॉन 10. मग इथे येणार आहे y3 इज इक्वल्स टू मग y3 इक्वल्स टू काय येणार 13 मायनस 2 इंटू 0.999 मायनस 0.999 डिवाइड बाय 10. मग बघा ते येतं 1.0003 म्हणजेच काय घ्यायचं फक्त 1. बघा 4 डिजिटपर्यंत घेऊ नका 3 डिजिटपर्यंतच घ्या. ठीक आहे. मग y3 इक्वल्स टू काय आला 1 आला. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता z3. मग इथलं यायचं पुट x इज इक्वल्स टू 0.999 अँड y इक्वल्स टू 1.000 इन इक्वेशन 6. मग इक्वेशन 6 काय आहे y इक्वल्स टू z इक्वल्स टू 14 मायनस 2x मायनस 2y अपॉन 10. मग इथे येणार आहे z3 इज इक्वल्स टू 14 मायनस 2 इंटू 0.999 मायनस 2 इंटू 1.000 अपॉन 10. मग z3 इक्वल्स टू किती येणार बघा 14 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.999 मायनस 2 इंटू 1.000 डिवाइड बाय 10. ठीक आहे. मग ते येतं 1.0002. ठीक आहे. म्हणजेच काय आपण 2 डिजिटपर्यंतच घ्यायचं 3 डिजिटपर्यंतच घ्यायचं. मग बघा लास्टला काय हे जरी आपण राऊंड अप केलं तर काय येणार ॲप्रॉक्सिमेटली 1च येणार. ठीक आहे. मग इथं लिहायचं आफ्टर 3 इटरेशन
एक्स इज इक्वल्स टू 0.999, वाय इक्वल्स टू 1.000 आणि झेड इक्वल्स टू 1.00. ठीक आहे, हे काय आपले तिन्ही फायनल आन्सर आले. बघा इथं आपण काय केलं, लिहायला खूप जास्त वेळ लागतो बट ॲक्च्युली हे खूप सोपं आहे. आपण सगळ्यात पहिले लिडिंग डायगोनल फॉर्म बघितला. मग लिडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय की हे बघा, हे क्रॉसमधले जे कोएफिशियंट आहे ना ते तिन्ही जास्त पाहिजे. मग बघा इथं एक्सचं कोएफिशियंट 10 आहे, बाकीचे 2 आहे, म्हणून आपण इथं पहिले हे इक्वेशन घेतलं. मग या इक्वेशनमध्ये या दोघांपैकी एक्स वायचं कोएफिशियंट इथं जादा होतं म्हणून ते दुसरं घेतलं. ठीक आहे, आणि तिसरं ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट राहिलेलं इक्वेशन घेतलं. मग प्रत्येक इक्वेशनमधून एक्स वाय आणि झेड फाइंड आउट केले. ठीक आहे, आणि मग फाइंड आउट केल्यानंतर ना इटरेशन फर्स्ट घेतलं. मग इटरेशन फर्स्टमध्ये x1 फाइंड आउट करताना वाय आणि झेड 0 घेतला, त्याच्यावरून x1 आला, नंतर आपल्याकडे एक्स आला, मग झेड 0 घेतला, तर त्याच्यावरून आपण वाय फाइंड आउट केला. आता आपल्याकडे एक्स पण आहे वाय पण आहे, मग एक्स आणि वाय घेतला, त्याच्यावरून Z1 फाइंड आउट केला. नंतर इटरेशन सेकंडमध्ये पुन्हा पहिले इटरेशनचे वाय आणि झेड घेतले, नंतर पुन्हा इथला नवीन एक्स आणि पहिला झेड घेतला, त्याच्यानंतर पुन्हा एक्स आणि वाय नवीन आलेले घेतले, त्याच्यानंतर झेड फाइंड आउट केला. पुन्हा इटरेशन थर्ड स्टार्ट झालं, पुन्हा सेम तीच प्रोसेस रिपीट केली आणि थर्ड इटरेशनपर्यंत आपल्याला या व्हॅल्यू भेटल्या. ठीक आहे, तर असा क्वेश्चन 4 मार्कासाठी 3 इटरेशनपर्यंत सॉल्व करायचं. शक्यतो काय आहे की तिथं दिलेलं असणार आहे किती इटरेशन सॉल्व करायचे आपल्याला. ठीक आहे, बट ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये दिलेलं नव्हता म्हणून मी 3 इटरेशन सॉल्व केले. बट 3 इटरेशन जर सॉल्व केले तर तुमचं मार्क कटायचे चान्सेस नाही, कारण की 4 मार्कसाठी 3 इटरेशन सॉल्व करू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि हे काय सोपी प्रोसेस आहे, फक्त रिपीट ॲक्शनमध्ये लिहायला लागते. ठीक आहे, तर असा क्वेश्चन सॉल्व करायचा पूर्ण 4 मार्कासाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.